सो हॅलो मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तो जपानमध्ये आल्यानंतर ही पहिली ट्रिप आहे आमची आणि या ठिकाणी सगळे जाताना दिसत असेल. जाता जाता कचरा आम्ही ठेवला. आजचा कचऱ्याचा दिवस आहे आणि क्योतो ट्रिप आहे. सो मस्त तुम्ही पण एन्जॉय करा. येस, से गणपती बाप्पा मोरया. सो आपल्या हा घरापासूनचा रस्ता आहे, पूर्ण तुम्हाला पाहता येईल. सो अतिशय शांत म्हणायला हरकत नाही आहे. आपण अगदी सकाळी निघालो, त्याच्यामुळे शाळेतील जी काही मुलं आहेत तीही तुम्हाला पाहायला मिळतील. साधारणतः घरापासून स्टेशनपर्यंत जायला एक 8 मिनिट लागतात. आणि हो, आपण जरा इकडे तिकडे बघत तुम्हाला जाता जाता घरं कशी असतात जपानी हेही पाहायला मिळेल. साधारणतः जपानी घरांसमोर छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मस्त झाडं लावलेली असतात. त्यानंतर काही शोभेच्या वस्तू पण ठेवलेल्या असतात. सो मला असं वाटतं 24 एप्रिल तारीख आहे आज, तरीसुद्धा थंडी आहे जपानमध्ये. सो बऱ्यापैकी स्वेटर वगैरे सगळ्यांना घालून रेडी ठेवलेलं आम्ही, कारण येताना आत्ता जरी नाही थंडी वाजली तरी ज्यावेळेस आपण इव्हिनिंगला येणार त्यावेळेस भरपूर थंडी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचे कपडेही आपण घातलेली आहेत. आता अगदी स्टेशनच्या जवळ आपण आलो आहे. सो भरपूर गोष्टी आहेत, कडेला तुम्हाला दिसत असेल. एकदम टिपिकल जपानी टाईपमधली जी काही घरं असतात तर ती तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे आपल्याकडे चाळ वगैरे असते ना, सो त्या टाईपमध्ये. इथं खरं तर कुणी कुणाशी बोलत नाही, कारण काही कुणाचा संबंध नसतो. बट बऱ्या प्रमाणात काय आहे की लोक जवळजवळ घरं असतात. या ठिकाणी हे जे स्टेशन आहे ते देम्पो स्टेशन आहे, की ज्याच्या शेजारी एक जिंजा आहे. जिंजा म्हणजे जपानी मंदिर. ओके, सो या ठिकाणी सगळ्यांना मी इकोका बनवून दिलेले, म्हणजे बिपिन सरांनी बनवून ठेवले होते सगळ्यांसाठी, की जे तुम्हाला जपानमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी खूप इझी पडतील. म्हणजे प्रत्येक वेळेस दरवेळेस तिकीट काढण्याची गरज नाही पडत. सो हेही खूप इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता सगळ्यांसाठी. आणि आम्ही देखीरुदाके म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं जपानी एक्सपिरियन्स देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. सो मस्त वाटतंय, तुम्हाला दिसत असेल अगदी सगळेजण हॅपी आहेत. सो आमच्याबरोबर तुम्हीही जपानची नव्याने एक ओळख तुम्हाला या ठिकाणी होईल, पाहता येईल जपान कसं आहे ते. ओके, सो सगळ्यांचा प्रत्येक ठिकाणी मी फोटोही काढून घेतला आहे. प्रत्येक स्पॉटला गेल्यानंतर एक वेगळी मेमरी म्हणून सगळ्यांचे फोटो काढून घेतलेत. येस, आत्ता ट्रेन येणार आहे, तो फोटो काढला. सो मंडळी, आता आपण आहोत देम्पो स्टेशनला. तुम्ही बघत आहात गोल्डन वीक सुरू होतोय. प्रचंड गर्दी आहे स्टेशनला. अगदी लोकल स्टेशन आहे, पण तरीसुद्धा खूप गर्दी आहे. नाव आपल्या जपानी डायरीमधील ही पहिली जी ट्रेन आहे ती आहे आओनियोशी ट्रेन. अमेझिंग. किंतेत्सू म्हणून एक लाईन आहे ओसाकामध्ये, तर त्या लाईनमधली ही एक आओनियोशी ट्रेन जी ओसाका म्हणजे ओसाकामधून क्योतोला जाते. अगदी काय म्हणूया ट्रॅडिशनल. तुम्हाला या ट्रेनचा रंग जो दिसतोय ना, तो जपानी जे राजे महाराजे होते तर त्यांच्यामधून ही रॉयल ट्रेन जी आहे ना, तर ती काय म्हणूयात आपण इन्फ्लुएन्स होऊन ती ट्रेन जी आहे ना त्यातल्या गोष्टी बनवलेल्या आहेत. सो आतमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. आत्ता जे आहे हे सलोन आहे, 3 सलोन आहेत आणि 3 मधलं हे आपण 2 नंबरचं सलोन बुक केलेलं चौघांसाठी. आणि थोडंसं आपल्याला बॅड लक म्हणायला हरकत नाही आहे की त्यावेळेस आम्हाला बुकिंग मिळालं नाही, बट ऑलरेडी ट्रेन एन्जॉय केलेली, त्याच्यामुळे हा अनुभव फॅमिलीला द्यायचा होता. त्यामुळे त्यांचे चेहरे बघा किती हॅप्पी झालेत. खूप छान वाटतंय त्यांना ॲक्च्युली. आणि मनामध्ये थोडंसं असंही वाटतंय, अरे तुम्ही पण बरोबर यायला हवं होतं. बट काही हरकत नाही आहे, आपण त्यांना दुसऱ्या ट्रेनने कॅच करणार आहोत. दुसरी ही ट्रेन जी आहे आओनियोशी नाही आहे, बट दुसरी आहे जी सेम ट्रेन त्याच वेळेमध्ये क्योतोला जाते. त्या ट्रेनचा वापर करून आपण क्योतोमध्ये जाणार आहोत. आणि या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पाहता येत असेल कशा पद्धतीच्या सीट्स आहेत वगैरे. आओनियोशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओची लिंक शेअर करेल. आणि जस्ट तुम्हाला ट्रेनचा एक झलक दाखवतोय. आणि येस, हे पहिलं कंपार्टमेंट सलोन अँड सेकंड वनमध्ये आपली फॅमिली. आणि शिवतेज खूप नाराज झाला आहे बिकॉज त्यालाही जायचं होतं. बट इट्स ओके, काही हरकत नाही आहे. आपण त्यांना पुढे जाऊन कॅच करूयात. आणि त्यांना आता आपण बाय बाय करणार आहोत. आणि मस्त ट्रिप एन्जॉय करा. येस, कारण ट्रेनमध्ये भरपूर गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. म्हणजे अवंती इज व्हेरी हॅपी.
येस, पप्पा पण खूप खुश आहेत. आता हा ट्रेनमधला व्हिडिओ त्यांनी काढलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर ते ज्या ठिकाणी होते तिथून जवळच ते खूप इम्प्रेस झाले. टॉयलेट सिस्टीम म्हणजे बाहेर जपानमधले टॉयलेट तर खूपच फेमस आहेत, बट ट्रेनमध्येही टॉयलेट इतके स्वच्छ सुंदर आहेत. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मेन टॉयलेटमध्ये तुम्हाला लहान बाळासाठी डायपर बदलण्याची जागा किंवा बाळाला बसवण्याची जागा सगळं अमेझिंग आहे. ओके, सो तेही आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. एकच मिनिट मी काय करते, थोडंसं बाहेर येऊ देत आपण. बाहेर गेल्यानंतर मी अजून वेगळ्या गोष्टीही तुम्हाला सांगणार आहे. किती स्वच्छ आहे, हो की नाही. तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील किंवा काही विचारावंसं वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट नंबर आहे, विचारू शकता. हे अशा पद्धतीच्या सीट्स आहेत पहा. सो येस, मस्त मस्त ट्रेन होती. तुम्ही आवनिवाशीचा आपला व्हिडिओ नक्की पहा. सो मला खूप छान वाटतं आहे, मस्त छान एन्जॉय करतात. कारण काय माहिती आहे का, त्या ट्रेनला जी काही ग्लास बसवली आहे, विंडो ग्लास, तर ती खरंच अगदी घरात आरामशीर बसून आपण कसं एन्जॉय करतो त्या टाईपमधली आहे. त्यामुळे सगळे एन्जॉय करत आहेत. आत्ता सध्या टनेलमध्ये आहे. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. असं वाटतच नाही आहे की ट्रेनमधून व्हिडिओ घेतला आहे. खूप छान सुंदर. तुम्हाला कसं वाटतंय, जपानची शेती या ठिकाणी पाहायला मिळतीये. वा वा वा. आता काय झाले, पाऊस पडून गेल्यामुळे तुम्हाला दिसत असेल म्हणजे शेतामध्ये पाणी वगैरे साचलेलं आहे. सगळीकडे हिरवळ आहे, कारण वसंत ऋतू, स्प्रिंग संपून आता उन्हाळा सुरू व्हायला लागलाय ना, त्यामुळे हे सगळं वातावरण आहे. आणि हो, या ठिकाणी ताईंना विणकामाची खूप आवड आहे. सो ते एक संधी, एक छानसा व्हिडिओ म्हणून त्यांनी या ठिकाणी मस्तपैकी विणकाम पण केलेला आहे. तो एक आनंद, जपानी ट्रेनमध्ये जाऊन मी एखादं फूल बनवलं तर तो आनंदही काही वेगळाच असतो, नाही का. सो मस्त छान. घरं पहा, जपानी घरं तुम्हाला दिसत आहेत. वाव, खरंच अप्रतिम. म्हणजे मी तर जपानमध्ये राहून ह्या गोष्टी नेहमी पाहते, तरी पण व्हिडिओच्या रूपामध्ये ज्यावेळेस मला पुन्हा पाहायची संधी मिळते, ऑलवेज आय फील वाव. आणि मला माहिती आहे तुम्हालाही खूप छान वाटत असेल, कारण ॲक्च्युअल तुम्हाला जपान या ठिकाणी पाहायला मिळतोय. येस, सगळी ट्रेन बघून झाल्यानंतर सगळेजण आता एन्जॉय करतात. साधारणतः ओसाकापासून क्योतोपर्यंत 1-1.5 तासाची जर्नी आहे. आता मंडळी, हा जो व्हिडिओ आहे हा आहे ज्या सुपर एक्सप्रेस ट्रेनमधून मी, बिपिन सान आणि माझी मुलं गेलो त्याचा. सो त्या ट्रेनमधून आपल्याला काही करून त्यांच्या अगोदर ओसाका स्टेशन, क्योतो स्टेशनला पोहोचायचं होतं. त्यामुळे अगदी समोरच ट्रेन लागलेली आपण पकडलेली आहे. खूप अगदी काही अमेझिंग ट्रेन नव्हती, म्हणजे अगदी बसायला वगैरे, पण अगदी सुपर एक्सप्रेस म्हणजे चांगल्या भरधाव वेगाने ती जाणारी ट्रेन होती. त्यामुळे मला एक गोष्ट तर माहिती होती की त्यांच्या अगोदर 2 मिनटं का होईना आपण पोहोचणार आहोत. सो या ठिकाणी ही तुम्हाला पाहायला मिळत असेल. जपानमध्ये सिव्हिक सेन्स जे आहे, आता सगळेजण ऐकत असाल तर खरंच खूप छान पद्धतीने मॅनर्स फॉलो केले जातात. म्हणजे ट्रेन स्टेशनवरती उभं राहिल्यानंतर एका रांगेमध्ये लोक उभं राहतात. सो माझ्या ट्रेनमधूनही अशा पद्धतीचं दृश्य पाहायला मिळत होतं. अमेझिंग होतं. म्हणजे सगळं, कुठल्याही जपानी ट्रेनमध्ये तुम्ही बसा, तुम्हाला अफलातून एक्सपिरियन्स येणार आहे. मला मुद्दामून या ठिकाणची ही अशी मोकळी जागा वगैरे, कारण एकदम मेन ओसाका सिटीमध्ये राहिल्यानंतर एवढी शेती वगैरे म्हणजे पाहणं शक्य नाही ना. सो थोडंसं असं आजूबाजूला गेल्यानंतर एक गावाकडचं जपान पाहायला मिळतं. सो तुम्हालाही कसं वाटतंय ते नक्की सांगा. आणि खास तुमच्यासाठी मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी मी कॅप्चर केल्यात, माझ्या फॅमिलीने कॅप्चर केल्यात. कारण आम्ही तर पाहतोच, बट आमच्या या व्हिडिओमधून जर तुम्ही पाहिलं तर आम्हाला त्यातून मिळणारा आनंद हा काही वेगळाच आहे. सो मस्त वाटतंय. आणि हल्लीचे आता मोबाईल तुम्हाला माहिती आहेत अगदी सुपर डुपर आहेत, त्याच्यामुळे मला हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी छानपैकी कॅप्चर करता आला. ओके, सो बिपिन सांनी मस्तपैकी आम्ही बसलेलो व्हिडिओ काढलाय. माझा शिवतेज कुठे गेला, अगदी चिडचिड करत होता, पलीकडे बसलाय तो, बिकॉज हे झालाय, नॉर्मल झालाय तो. अँड हिअर वी गो. आपण क्योतोला त्यांच्या अगोदर 2 मिनिट पोहोचलोय अँड आपली फॅमिली आलेली आहे. लेट्स सी कुठल्या डब्यामध्ये आहे. चलो 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 चलो. ओके, इकडे 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 त्यांचे चेहरे मला बघायचे आहेत, कसं वाटतंय त्यांना नक्की. ओके, लेट्स सी. छान, म्हणजे पहिलाच एक एक्सपिरियन्स त्यांना. ओ कमिंग या पप्पा, त्यांनी अजून मामाला बघितलं नाहीये. अँड ओ छान, मस्त, एकच वेळ, खूपच
खूप छान. त्यांनी कल्पनाच केली नव्हती की आम्ही त्यांच्या अगोदर पोहोचू. कारण काय झालेलं की ती ट्रेन पहिली गेली ना, पण त्या ट्रेनचा एक हेतू असा आहे की स्पीड नसून एक लक्झरी एक्सपिरियन्स देणं, त्याच्यामुळे त्याचा स्पीड थोडासा स्लो असतो. सो त्याच्यामुळे आपण जरा लवकर आलो. आता मला तुम्हाला या ठिकाणी अगदी आपण शेवटाकडे आलेलो आहोत, त्याच्यामुळे सांगायचं आहे की या स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही ओसाकामधल्या म्हणजे मेन क्योतोमधले 3 मंदिरं बघितली. जसं कियोमिझुदेरा आहे, त्यानंतर अजून 1-2 मंदिरं, तर तोजी टेम्पल आहे. तर त्याचे व्हिडिओ मी या व्हिडिओनंतर नक्की टाकणार आहे, तर ते तुम्ही पाहायला विसरू नका. सो नमस्कार मंडळी, या ठिकाणी तुम्ही बघत असाल हे आहे क्योतो स्टेशन. आपण जस्ट आत्ता उतरलेलो आहे आणि इथून आपण एंट्री करणार आहे. तुम्ही बघितलं, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की आओनियोशी ही वेगळी ट्रेन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बुकिंग नाही मिळालं पण बाकी मेंबरला मिळालं. ते आत्ता जस्ट उतरले आणि लुक ॲट दिस. या ठिकाणी सोविनियर शॉप आहेत वेगवेगळे, तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. थोडेसे महाग आहेत पण प्रॉपर तुम्हाला क्योतोचा फील येतो आणि स्टेशन अमेझिंग आहे. तुम्ही बघतच असाल, खूप जबरदस्त वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन इथून जातात. तुम्ही जर कधी जपानला फिरायला आलात तर या स्टेशनला तुम्ही नक्कीच येणार आहात. कारण की सुंदर कुकीज आहेत. कुकीजवरती तुम्हाला छान छान चित्र, म्हणजे ओसाका काय म्हणते मी, क्योतोमध्ये जे काही फेमस आहेत ते पाहायला मिळेल. या ठिकाणी डिअर पार्क आहे नारा, तर त्याच्या कुकीज आहेत वेगवेगळ्या. खूप छान छान खाऊ या ठिकाणी मिळतं. जर कुणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा आता तुम्ही जपानमध्ये आलाय त्यानंतर आवडी इकडे आहे का, अवंतीला बोलवलं मी. सो जर तुम्ही जपानमध्ये वगैरे आलात आणि कुणाला गिफ्ट म्हणून घेऊन जायचं असेल तर प्रॉपर तुम्हाला जपानी स्टाईलमध्ये गोष्टी मिळतात, तर त्या तुम्ही परचेस करू शकता. आणि या ठिकाणी आमची अवंती तिचा प्रॉपर जापनीज हेअरकट आपण केलेला आहे. सो हाव यू फील अवंती? खूप छान. अवंतीला खूप छान वाटतंय जपानी हेअरकट. ती खूप डेस्परेट होती की तिला इथं आल्यानंतर करायचा आहे आणि हो आपण काल केला. तो खूप पाऊस होता ना, पण खूप पाऊस होता. पावसामध्ये जाऊन आम्ही हेअरकट करून आलो. सो मंडळी, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुढचे व्हिडिओ मी म्हणजे लवकरच अपलोड करणार आहे, कारण भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर ठिकाणी आम्ही फिरलेलो आहे आणि इंटरेस्टिंग पण आहेत. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, भरपूर लोकांना शेअर करा आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये, पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खात राहा, शिकत राहा जपानी भाषा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू, बाय बाय.